निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, बरेच दिवस झाले तुम्हाला कॉल ट्राय करत होते. हा, आज दिवसभर चालू होते फोन, कारण आज रविवार आहे ना. अच्छा अच्छा. संडेला दिवसभर असतो का? हा, काही संडेला असतो जेव्हा मी फ्री असते. बोला ना, काय अनुभव शेअर करायचा आहे का? हा, अनुभव शेअर करायचा आहे. कुठून बोलताय ताई? मी नांदेडवरून बोलते. अरे वा. सांगत. हा, नका सांगा. हा, तर माझे म्हणजे खूप मोठे दोन म्हणजे मी प्रॉब्लेम मधून स्वामींनी मला बाहेर काढलं. अरे वा, काय प्रॉब्लेम होता? एक पहिली गोष्ट म्हणजे अशी होती की म्हणजे यापूर्वी मी कॉल केला होता तुम्हाला एकदा, पण तेव्हा एकच अनुभव सांगितला होता, पण आता कंबाईनली दोन्ही सांगते. म्हणजे तो एक म्हणजे घरच्यांनी लग्न ठरवलं होतं माझं. अच्छा. पण तो मुलगा मला आवडला नव्हता. बँकेतला का? नाही, बँकेतला नाही. हा, मग घरच्यांना सांगितलं तरी पण म्हणजे ते बिलकुल असे ऐकत नव्हते. खूप वाद झाले. मी स्वामींना खूप प्रार्थना करत होते की हे नको, दुसरं बघू आपण. म्हणजे त्याचा स्वभाव वगैरे नाही आवडला, पण घरच्यांना आवडला होता. आणि दुसऱ्या काही गोष्टी होत्या. मग असं झालं की काही दिवसांनी ते नातं कॅन्सल झालं. अरे वा. हा, तुमच्या इच्छेप्रमाणे झालं. हा, आणि मेन कसं घरामध्ये थोडेसे वाद वगैरे झाल्यामुळं म्हणजे आमचं तू कसं ऐकत नाही वगैरे, या कारणामुळं घरच्यांनी म्हणजे घरामध्ये असं बंदिस्त करून ठेवलं होतं की बाबा कुठे जायचं नाही. मी काही एक्झाम्सच्या तयारी करते आणि घरात राहून असं म्हणजे फार डिप्रेशन येत होतं. तेच विचार. बरोबर. मग त्याच्यामध्ये म्हणजे बाहेर जाण्यास तर बिलकुल असा चान्सच नव्हता. अरे बापरे. मग मी 11 गुरुवारचं व्रत केलं घरी, आणि सगळ्यात मेन म्हणजे मी बुद्धिस्ट आहे. माझ्या घरी खरं तर पूजाही जमत नाही, पण मी चोरून केली पूजा. म्हणजे मी केंद्रे काकांना फोन केलेला, तर ते मला म्हटले की तुझ्याच्यानं जशी घडते ना तसं तू कर, तुला जे योग्य वाटतं ते. तू फक्त श्रद्धा ठेवते ना, हे महत्वाचं आहे. तू बाकी काहीच विचार करू नको. आणि म्हणजे पप्पा रेडी नव्हते बाहेर पाठवायला, तर केंद्रे काकांनी मला एकच सांगितलं होतं की 3 अगरबत्त्या लावायच्या, 11 वेळा माळ जपायची, 11 वेळा तारक मंत्र, आणि त्याची जी उदी पडते ना ते पाणी पप्पांना म्हणजे किंवा घरच्यांना असं प्यायला दे, म्हणजे ते थोडं पॉझिटिव्ह होतील. बरोबर. ते केलं. आणि म्हणजे कुकिंग वगैरे मी करायचे घरी, तर मग मी थोडीशी उदी पण टाकायची स्वयंपाकामध्ये, भाजीमध्ये. आणि पाणी पण दिलं प्यायला. आणि 11 गुरुवारचं म्हणजे व्रत पण केलं. व्रत पण केलं. आणि एक गुरुवार माझा बाकीच होता की म्हणजे वडिलांना मी विचारलं, आणि त्याच्या अगोदर पप्पांनी असं 100% म्हटलं होतं की नाही म्हणे, शक्यच नाही, आता तू बाहेर नाही जायचं म्हणे. अरे बापरे. घरी बस, आणि हे एक्झाम पण करायची नाही, आपल्याला लग्न करायचंय, विषय संपला. पण असं काही गोष्टी घडून आल्या की शेवटच्या क्षणी मला परमिशन भेटली, आणि आज मी बाहेर जाऊन आणि मी बाहेर जात आहे, आणि मला अभ्यास पण करायचा चान्स एक मिळालाय. अरे वा 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 वा. हा, स्वामींची कृपा आहे बघा. खूप म्हणजे तुम्हाला सांगू का, मेन म्हणजे मला याच्यामुळे वाटतं की म्हणजे मी पूजा पण करू शकत नाही खरं तर, म्हणजे काहीच स्पेसिफिक, पण एवढं आहे की म्हणजे मी प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे माझ्या डोक्यात तेच असतात नेहमी. क्षणोक्षणी. तर मग मी त्यांना तेच प्रार्थना करते की मी नाही तेवढी पूजा करू शकत, कारण खरंच म्हणजे शक्यच नाहीये ते. बरोबर आहे. मग मी माझा जसा भाव आहे तसंच मी अगदी करते. आणि एक मेन सांगायची गोष्ट म्हणजे मी जेव्हा केंद्रे काकांना फोन केला होता ना, मला तेव्हा घरामध्ये,
जेव्हा मला वाटते दुसरा का तिसरा काहीतरी गुरुवार होता तेव्हा त्यांना केला होता फोन. तर ते स्वतःहून मला काय म्हटले माहितीये का, मी म्हटलं काका मी घरी पूजा करू शकत नाही. हा म्हणे मला सगळं माहिती आहे, अरे तू पूजा करू शकत नाही. हा आणि पण एवढं सांगतो म्हणे की तू भविष्यात पूजा करू शकशील म्हणे. अरे वा. हा आणि आता कर म्हणे जसं होतंय तसं, आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत म्हणे. अरे वा. आणि तू घराच्या बाहेर पण जाशील म्हणे, पण त्याला थोडासा वेळ आहे म्हणे, तुला पेशन्स म्हणजे ठेवावे लागतील. हा, 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 हा. तर पण आपल्याला कसं असतं, लवकर हवं असतं ना गोष्ट. हे हळद आणि हो गोरी असते आपले कंडिशन हा. असते. मग पण त्यांनी जसं म्हटलं तसं अगदी म्हणजे उशिरा झालं. हा, हा. म्हणजे मला 3 ते 4 महिने 2-3 महिने तर कसे लागलेच म्हणजे त्यांना अरे बापरे. कन्व्हिन्स करायला हा. घरच्यांना. पण शेवटी झालं. आताही काही अशी परिस्थिती खूप बेटर नाहीये, पण ठीक आहे नाही पण ना, आता म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट. स्थळ पण इतकं छान येईल ना तुमच्या मनासारखं, की सगळ्या गोष्टी घडून येतील बघा आता लवकरच. तुम्ही हो अनुभव शेअर आणि केलाय ना ताई. हो आणि ते जॉबचं पण एक आहे म्हणजे स्वप्न आहे. नाही होईल, घरच्यांना ते काय पण होईल. वाटतं हिच म्हणजे ही करूच शकत नाही, किंवा म्हणजे इतकं वाईट साईड बोलले ते लोक की म्हणजे अरे तेच विचार येत होते ना घरी राहून. बरोबर बरोबर. आता बाहेर आता ही परिस्थिती अशी खूप बेटर नाहीये, पण ठीक आहे मी आहे कमीत कमी म्हणजे. बाहेर तरी जाऊ शकते. हा बाहेर गेल्यानंतर कसं आपण विसर पडतो ना थोडस गोष्टी. रिलॅक्स होते. बरोबर आहे. तसं 4 महिन्यासाठी दिलाय चान्स. हो. बघू आता स्वामीच ठरवतील काय नाही होईल होईल, ते. छानच होणार. आणि अनुभव शेअर केला ना लवकर तुम्हाला दुसरा अनुभव छान येईल बघा. तुम्ही नाही शेअर करा. अनुभवापेक्षा आणि मेन म्हणजे दुसरं काय झालंय, अगोदर म्हणजे घरामध्ये असं काही गोष्टी झाल्या ना, हा. मी खूप लवकर पॅनिक व्हायची की म्हणजे आता वाटायचं की आता संपलंय सगळं, म्हणजे आई गं. आता काही शक्यच नाही. हं. पण जसं जसं म्हणजे मी त्यांचा नामजप वगैरे सुरू केला, किंवा जसं आता मला कोणतीही गोष्ट भेटली ना, मी अगोदर त्यांना धन्यवादच देते. की जसं मला ताट जरी समोर आलं हा. किंवा असं कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टी अरे असतात वा. ना, खूप ही तर मला असं वाटतं जाणीव की असणं महत्वाचं आहे बेटा. नाही मी खरंच जेव्हा माझ्यासमोर ताट येतं किंवा मी काहीही गोष्ट खाते, हं, हं. तेव्हा मी त्यांनाच धन्यवाद देऊन खाते की तुम्ही मला हे दिलं ना खायला, तर बरोबर. मी खूप आभारी आहे तुमची. आई गं. आणि कसं आहे ना, म्हणजे काही दिवस असे होते की ह्या भांडणाच्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळा कधी कधी जेवण पण नाही भेटलेलं. म्हणजे घरामध्ये असं अय्यो. भांडणाचं वातावरण असल्यावर कसं असतं ना. जेवण जाणारच नाही. हा मग त्या पिरियड मध्ये जर आपल्याला हे जर जेवण भेटत असेल तर आपण खूप नशिबवान आहोत आभारच. असं हो मला हो, वाटतं. खरंय खरंय. मग तशा गोष्टी. आणि केंद्रामध्ये मात्र दर गुरुवारी जाते मी. बापरे, म्हणजे तिथं एखाद्या सुनेला नसतो एवढा मोठा सासरवास आहे हा. अरे फार त्रास आहे, पण घरच्यांना काय वाटतं की नाही आम्हीच बरोबर आहोत, तू चुकीची आहेस, असं आहे. ते पण चांगल्याच विचारांनी करतात, पण त्यांची समज तेवढीच आहे. त्यांना पुढचे विचार नाहीयेत. कधी कधी रस्ता चुकतो की हा. बरोबर आहे. असं आहे. पण आता होप्स होईल ना, फक्त एवढं सगळं आहे छान की होणार बेटा. हा मनाने मात्र मी स्ट्रॉंग बनली आहे बऱ्यापैकी, हो, की असं वाटतं की स्वामींची ठीक कृपा. आहे, की असं वाटतं की ठीक आहे कोणीतरी आहे माझं काळजी घेणार खरंय खरंय. असं. नाही होणार, खूप छान होणार. मी शेअर करते बेटा हे. हो चालेल. हा, खूप श्री छान. स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.